श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ऐक, हो तुलाच बोलतोय. आता ज्या अवस्थेत तू आहेस ना, तिथून बाहेर पडणं शक्य आहे. पण त्यासाठी आधी स्वतःला थांबवून एक प्रश्न विचार. तू खरोखर हरलायस का की फक्त थकलायस? कारण थकवा आणि पराभव वेगळे असतात. आणि आता तू पराभूत दिसत नाहीस, तू फक्त थोडा दमलेला आहेस. स्वामी समर्थांचं नाव घेतोयस ना, मग स्वतःबद्दल इतका कमी विचार का करतोस? ज्याच्या मनात स्वामींचं स्मरण आहे, तो माणूस परिस्थितीपेक्षा लहान कसा असू शकतो? तुला वाटतं सगळं संपत चाललंय, पण मी सांगतो अजून काहीच संपलेलं नाही. जोपर्यंत तू उठून उभा राहू शकतोस तोपर्यंत तुझी गोष्ट सुरूच आहे. आज लोक काय म्हणतात यावर जास्त लक्ष देऊ नकोस. लोकांचं काम बोलणं असतं, तुझं काम चालत राहणं आहे. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश मन लावून शेवटपर्यंत ऐका. तुमच्या जीवनामध्ये लवकरच चांगल्या गोष्टी घडतील. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवतोस ना, पण स्वतःवर ठेवतोस का? कारण दोन्ही गोष्ट एकत्र जर आल्या की बदल हा घडतोस. तुला भीती वाटते? छान आहे. भीती म्हणजे तुला ही गोष्ट महत्त्वाची आहे. आता त्या भीतीला कारण बनव, अडथळा नाही. तुला अजून थोडं सहन करावं लागेल. हो, हे सर्व काही सोपं नाही, पण लक्षात ठेव, आज जे काही सहन करतो आहेस तेच तुला उद्या तुझं सामर्थ्य बनणार आहे. स्वामींचं नाव फक्त संकटात घेण्यासाठी नाही. स्वामींचं नाव तुला आठवण करून देण्यासाठी आहे की तू तुटणारा नाहीस. कोणी तुला वाचवायला येणार नाही असं वाटतंय का? कदाचित खरंच आहे. म्हणूनच तुला स्वतःला उभं करायचं आहे. आणि ते करताना स्वामींचं नाव तुझ्या पाठीशी आहे. आता डोळे पुस, श्वास घे आणि मनात एकच वाक्य ठेवू दे, मी अजून संपलेलो नाही. कारण जेव्हा माणूस ठरवतो ना, तेव्हा परिस्थितीला देखील मागे हटावं लागतं. माणूस जेव्हा विचार करतो की मी संपलेलो नाही, मी लढणार आहे, तेव्हा एक शक्ती माणसाच्या मनामध्ये तयार होत असते. आणि ती शक्तीच माणसाचं जीवन घडवत असते. थांब जरा, हा संदेश अर्धवट सोडू नकोस. होय, तुलाच सांगतोय. कारण आता जे चाललंय तुझ्या आयुष्यात ते लहान नाही. तुला वाटतं कुणाला कळत नाही तुझ्या मनात काय चाललंय, पण एक गोष्ट स्पष्ट आहे, तुला जितका त्रास होतोय ना, तू जितका स्वतःला तुटलेला वाटतोयस ना, त्यापेक्षा जास्त तू मजबूत आहेस. स्वामी समर्थांचं नाव घेतोस, पण त्याचा अर्थ समजून घेतोस का? स्वामींचं नाव म्हणजे फक्त एक जप नाही, ती एक आठवण आहे की परिस्थिती मोठी असली तरी तू छोटा नाहीस. आता तुझ्या आयुष्यात गोंधळ आहे, निर्णय अडकलेत, पैशांची, नात्यांची, भविष्याची चिंता डोक्यात फिरते. पण हे सगळं कायमचं नाही. एक प्रश्न विचार स्वतःला, जर तू इथपर्यंत पोचलास, इतकं सहन केलंस, इतकं भोगलंस, तर पुढचं पाऊल का नाही टाकू शकत? स्वामी समर्थ तुझ्यासाठी रस्ता चालून दाखवणार नाहीत, पण चालण्याची हिंमत मात्र तुला नक्की देतात. आणि ती हिंमत आत्ता तुला वापरायची आहे. तुला वाटतं वेळ निघून चालली आहे. ऐक, वेळ निघत नाही, वेळ घडवायची असते. आणि निर्णय आज घेतले तर उद्या नक्कीच बदल घडेल. रडायला हरकत नाही, कमजोर वाटायला हरकत नाही, पण तिथेच थांबायला मात्र हरकत आहे. आज जर तू ठरवलंस की मी अजून प्रयत्न करणार, तर लक्षात ठेव, हाच खूप महत्त्वाचा निर्णय तुझ्या जीवनामध्ये ठरू शकतो. स्वामी समर्थांचं नाव मनात ठेवून जेव्हा माणूस उभा राहतो ना, तेव्हा त्याच्या चालण्यातच बदल दिसतो. आता तुझ्या वेदनेतून जातोयस ना, तीच तुला उद्या इतका मजबूत बनवेल की लोक विचारतील तू कसा सावरलास. आणि तेव्हा तू शांतपणे हसशील, कारण तुला माहीत असेल तू हार मानली नव्हती, तू स्वामींवर विश्वास ठेवून पुढे चालला होतास. म्हणून तुझ्याही जीवनात लवकरच मोठा बदल घडेल. स्वामी भक्तांनो,
हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा आणि कमेंट्स बॉक्समध्ये अशक्य शक्य करतील स्वामी नक्कीच टाईप करा. आता थांबू नका, कारण कधीकधी आयुष्याचा सर्वात महत्त्वाचं वळण तेव्हाच येतं जेव्हा आपण हार मानायचा विचार करत असतो आणि अशा क्षणी स्वामी समर्थांचं नाव मनात आलं की आतून कुठेतरी अजून संपलेलं नाही अशी जाणीव जोरात उभी राहते. आज परिस्थिती कठीण आहे म्हणून उद्याही तशीच असेल असं नाही, कारण वेळ बदलते, संधी बदलतात आणि स्वामींच्या कृपेने मन बदलायला तयार झालं की नशीबही वळण घेतं. तुम्ही सध्या ज्या अडचणीतून जात आहात ती कदाचित तुम्हाला थांबवण्यासाठी नाही तर तुमची ताकद दाखवण्यासाठी आली आहे आणि स्वामी समर्थांवरचा विश्वास त्या ताकदीला जाग करतो. कधीकधी सगळे दरवाजे बंद दिसतात, पण हे लक्षात ठेवा की दरवाजे बंद असले तरी मार्ग संपत नाही आणि स्वामींचं स्मरण मनाला नवीन दिशा शोधायला शिकवतं. आता जर तुम्ही तुटलात तर परिस्थिती जिंकेल, पण जर तुम्ही उभं राहिलात तर परिस्थितीचं स्वरूप बदलेल आणि ही उभं राहण्याची हिंमतच स्वामींच्या नावातूनच येते. स्वामी समर्थांचं स्मरण म्हणजे चमत्काराची वाट पाहणं नाही, तर स्वतः चमत्कार घडवण्यासाठी तयार होणं आहे. तुमचं सध्याचं दुःख कायमचं नाही, पण आज घेतलेला ठाम निर्णय तुमचं आयुष्य कायमचं बदलू शकतो. भीती येणं स्वाभाविक आहे, पण भीतीला निर्णय देणं धोकादायक आहे आणि स्वामींचं नाव मनाला भीतीपेक्षा विश्वास मोठा ठेवायला शिकवतं. आज जर मनात थोडीशी आशा जिवंत असेल तर ती पुरेशी आहे पुढचं पाऊल टाकायला, कारण मोठी ज्वालासुद्धा छोट्या ठिणगीपासूनच पेटते. स्वामी समर्थ भक्ताला एकच गोष्ट शिकवतात, परिस्थिती कशीही असो स्वतःवरचा विश्वास सोडू नका, कारण ज्या क्षणी तुम्ही स्वतःला सोडता त्या क्षणी सगळं हातातून निसटायला लागतं. आता वेळ आली आहे थांबण्याची नाही तर उभं राहण्याची, रडण्याची नाही तर डोळे पुसून पुढे चालण्याची, कारण तुमचं आयुष्य अजून पूर्ण लिहिलं गेलेलं नाही. लक्षात ठेवा, आजची वेदना उद्याच्या सामर्थ्याचं कारण बनू शकते आणि स्वामी समर्थांचं नाव त्या बदलाची सुरुवात ठरू शकतं. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज जे काही देत असतील सर्व काही तुमच्या कल्याणासाठीच असेल, म्हणून जे मिळतंय त्यामध्ये समाधान मानायला शिका, कारण जो समाधान मानतो तोच माणूस जीवनामध्ये सुखी राहू शकतो. समाधान असेल तर सर्व काही नक्कीच मिळेल, परंतु जर समाधानच नसेल तर सर्व काही मिळूनही काही न मिळाल्यासारखंच वाटेल. स्वामी भक्तांनो, ऐका, कदाचित हेच क्षण आहेत जे तुमचं आयुष्य बदलू शकतात, कारण जेव्हा सगळं हातातून निसटतंय असं वाटतं तेव्हाच आतली खरी ताकद जागी होण्याची वेळ येते आणि स्वामी समर्थांचं नाव त्या जागृतीची सुरुवात बनतं. तुम्ही किती दिवस स्वतःला थांबवणार आहात? परिस्थितीची वाट पाहत राहणार आहात? इतरांच्या मान्यतेची अपेक्षा करत बसणार आहात? कारण वेळ थांबत नाही आणि संधी परत दार ठोठावणार नाही. आज ज्या अडचणीसमोर तुम्ही उभे आहात ती अडचण तुमचं भविष्य ठरवत नाही, पण तुम्ही आज घेतलेला निर्णय मात्र नक्की ठरवतो. भीती तुम्हाला सांगेल की अजून थांबा, अजून तयार नाही, अजून वेळ नाही, पण स्वामींचं स्मरण मनात आलं की आतून आवाज येतो, आता नाही तर कधी. तुमचं आयुष्य बदलण्यासाठी आकाश फाटण्याची गरज नाही, फक्त मनातला संशय तुटण्याची गरज आहे. स्वामी समर्थांचं नाव घेतलं की समस्या नाहीशा होत नाहीत, पण समस्येकडे पाहण्याची नजर बदलते आणि ती नजर बदलली की अर्धी लढाई तिथेच जिंकली जाते. आज तुम्ही जिथे आहात तिथूनच सुरुवात करा, कारण योग्य क्षणाची वाट पाहताना अनेक स्वप्न अपूर्ण राहतात. लक्षात ठेवा, संघर्ष ही शिक्षा नाही तर संघर्ष ही तयारी आहे आणि स्वामींचं स्मरण त्या तयारीला स्थिरता देतं. कदाचित तुम्ही अनेक वेळा पडलात, लोकांनी कमी लेखलं, परिस्थितीने तोडलं, पण अजून तुम्ही इथे आहात म्हणजे अजून खेळ संपलेला नाही. तुमच्या क्षमता आहे
याचा पुरावा म्हणजे तुम्ही अजून प्रयत्न करण्याचा विचार करत आहात. स्वामी समर्थ भक्ताला एक गोष्ट पक्की शिकवतात. जग जर बदलायचं असेल तर आधी स्वतःची भीती हरवा. आज ठरवा की किती अडथळे आले तरी तुम्ही मागे वळणार नाही, कारण आयुष्य धाडसाला साथ देतं आणि विश्वासाला दिशा. आत्ताची जी वेळ आहे ही वेळ तक्रार करण्याची नाही, ही वेळ स्वतःला सिद्ध करण्याची आहे. स्वामी समर्थांचं नाव मनात ठेवा, छातीत ताट ठेवा आणि पुढचं पाऊल टाका, कारण कदाचित पुढचं पाऊलच तुमचं आयुष्य बदलणार आहे. स्वामी भक्तांनो, जेव्हा स्वामींची कृपा तुमच्या जीवनात होईल तेव्हा तुमच्या जीवनातील हळूहळू प्रत्येक गोष्ट मार्गी लागेल आणि तुम्हाला जाणवेल की स्वामी जे काही देतात ते सर्व काही तुमच्या भल्यासाठीच असतं. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज नक्कीच तुमच्या जीवनात मोठा चमत्कार घडवतील आणि तो चमत्कार बघून तुमचा विश्वास देखील बसणार नाही. म्हणून थोडंसं थांबा, थोडा संयम ठेवा. लोकांनी मागे पुढे तुम्हाला नावं ठेवली, ते लोकही काही दिवसांनी तुमच्याकडेच मदत मागायला येतील. म्हणून जीवनात जे काही होणार आहे सर्व काही तुमच्या कल्याणासाठीच होणार आहे. स्वामी भक्तांनो, देवावर विश्वास ठेवणं म्हणजे सगळं मिळेल याची खात्री तर नाही, पण काही सहन करण्याची ताकद नक्कीच मिळेल याची खात्री आहे. म्हणून विश्वास किती तुम्हाला मजबूत बनवतो याची कल्पना तुम्हाला येईलच. स्वामी भक्तांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवला म्हणजे आता सर्व काही आपल्याला एका क्षणामध्ये प्राप्त होईल असं नसतं. विश्वास ठेवला पाहिजे, श्रद्धा ठेवली पाहिजे, कायम भक्ती केली पाहिजे, संयम मनामध्ये असला पाहिजे, सर्व काही सहन करता आलं पाहिजे. हे सर्व करून मग आयुष्य बदलण्याची कुठेतरी सुरुवात झालेली असते. अनेक भक्तांना वाटतं की आजपासून विश्वास ठेवला म्हणजे लगेच उद्या माझ्या जीवनामध्ये बदल घडायला पाहिजे. स्वामी भक्तांनो, पूर्वीच्या काळी जे काही साधू संत होते, जे काही ध्यान करणारे साधू होते, ते अनेक वर्ष, कित्येक वर्ष ध्यानधारणा करायचे, साधना करायचे. त्यानंतर परमेश्वर त्यांना आशीर्वाद द्यायचे. आजकालच्या या धावत्या युगामध्ये भक्तांना असं वाटतं की आज प्रार्थना केली म्हणजे लगेच उद्या त्याचं फळ आपल्या पदरी पडलं पाहिजे. परंतु स्वामी भक्तांनो, एवढ्या लवकर काही माणसाला मिळालं तर मग माणूस कधीही दुःखात राहणार नाही, परमेश्वराची काही किंमत उरणार नाही. सर्व काही न मागता मिळालं तर मग कुणी परमेश्वराकडे काहीच मागणार नाही. म्हणून स्वामी भक्तांना परमेश्वर खूप कष्टानंतर, खूप प्रयत्नांनंतरच भक्ताला देत असतात. लगेचच थोड्या प्रयत्नांमध्ये, लगेच थोड्या प्रार्थनेमध्ये कोणत्याही भक्ताला काहीही देत नाहीत. स्वामी भक्तांनो, शांत राहिले म्हणजे तुम्ही हारले असं नाही, तर शांत राहिले म्हणजे तुम्ही योग्य वेळेची वाट पाहत आहात, हे त्याचं उत्तर असतं. स्वामी भक्तांनो, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे काही मिळालं नाही त्या गोष्टीचं वारंवार दुःख करण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्यासाठी आपण परमेश्वराचं नेहमी कृतज्ञ राहिलं पाहिजे. आणि हीच खरी परमेश्वराची भक्ती आहे. नेहमी परमेश्वराकडे काहीतरी मागत राहायचं, परमेश्वराकडे काहीतरी प्रार्थना करत राहायची. परंतु आपण कधी विचार केला आहे का की जे काही आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला परमेश्वराने दिलं आहे त्यासाठी आपण परमेश्वराचे आभार मानले का? आपण त्यासाठी कृतज्ञ आहोत का? फक्त परमेश्वराकडे काहीतरी मागत राहणं ही कधीच भक्ती नाही. जे काही परमेश्वराने आपल्याला गोड रूपात दिलं आहे त्यासाठी परमेश्वराचे आभार मानणं ही तर खरी भक्ती आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करणं म्हणजे दिखावा करणं नाही, तर शांतपणे मनामध्ये श्रद्धा जपणं, शांतपणे परमेश्वराची भक्ती करणं, शांतपणे प्रत्येक गोष्ट हाताळणं, आपल्या रोजच्या वागण्यामध्ये बदल करणं, प्रामाणिक काम करणं ही तर खरी भक्ती आहे. तुम्हाला असं वाटेल की मोठमोठ्या पूजा केल्या, मोठमोठे स्वामींचे नामजप केले, उपवास धरले म्हणजे भक्ती झाली, तर असं अजिबात नाही. जर आपण रोज जे काम करतोय त्या कामामध्ये प्रामाणिक राहणं, इतरांना दुःख न देणं, इतरांच्या कार्यामध्ये सहभागी होणं, इतरांना आपल्याकडून होईल तशी मदत करणं, इतरांचं दुःख समजून घेणं, नेहमी मनामध्ये परमेश्वराबद्दल आदर ठेवणं, मन शुद्ध ठेवणं, मनामध्ये भक्ती ठेवणं, श्रद्धा ठेवणं ही खरी परमेश्वराची भक्ती आहे. फक्त मोठ्या पूजा करून, पैशांची उधळण करून भक्ती केली जात नाही.
तुम्ही अक्कलकोटला दर्शनाला गेले म्हणजे तुम्ही भक्त झाले असं अजिबात नाही. जर तुम्ही अक्कलकोटला दर्शनाला जात असाल आणि प्रवासामध्ये कुणी तुम्ही कोणाला वाईट बोलत असाल, शिव्या देत असाल किंवा इतर कुठलंही काही वाईट काम करत असाल तर अक्कलकोटला जाऊन काही उपयोग होणार नाही. त्यापेक्षा आपल्या जीवनामध्ये अक्कलकोटला जाता नाही आलं तरी चालेल, पण मात्र प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करा. कधी कोणाला वाईट बोलू नका, कधी कोणाचं वाईट करू नका. हे सर्व केल्याने परमेश्वर नक्कीच प्रसन्न होईल. स्वामी भक्तांनो, जीवनात सर्व काही करा, फक्त कोणाचं वाईट कधी करू नका. एवढंच परमेश्वराचं तुम्हाला सांगणं असेल. स्वामी भक्तांनो, संदेशाला एक लाईक नक्की करा. असे संदेश रोज ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.